बीजीबी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिवळच्या भाजीच्या वड्या शिकवणार आहे। ही चिवळची भाजी फक्त हिवाळ्यात मिळते आणि ती मुख्यत्वे जळगाव जिल्ह्यामध्ये बनवली जाते। आता मी तुम्हाला ही भाजी कशी निवडायची ते दाखवते। या भाजीच्या काड्या थोड्या काढून घ्यायच्या आणि फक्त पानांचा गुच्छ येईल असं आपल्याला निवडून घ्यायचं आहे। ही भाजी मी आधीच निवडून ठेवलेली आहे। आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी थोडी निवडून दाखवली। ही निवडलेली भाजी मी धुवून घेतली आहे आणि कपड्याने टिपून घेतली आहे। वडीला लागणारे साहित्य 100 ग्रॅम आपली धुवून निवडलेली भाजी, 200 ग्रॅम तुरीची डाळ आपण 6 ते 8 तास भिजवून घेतली आहे, 2 मोठे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत, 18 ते 20 पाकळ्या लसूण, 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ। मिक्सरमध्ये आधी आपण याचं वाटण वाटून घेऊया। प्रथम आपल्याला मिक्सरमध्ये धणे आणि जिरं बारीक करून घ्यायचं आहे आणि मग त्यातच लसूण आणि मीठ घालून पूर्ण वाटून घ्यायचं आहे। आता ही तुरीची डाळ आपण पाणी काढून जाडसर वाटून घेऊया। आता आपली डाळ वाटून झाली आहे आणि आपलं वाटणही तयार आहे। आता आपण चिवळची भाजी बारीक चिरून घेऊया। आता आपली भाजी चिरून झालेली आहे। आपण हे सर्व साहित्य डाळीमध्ये घालून घेऊया। प्रथम आपण वाटण, तिखट आणि कांदा कालवून घेऊया। आता आपण चिवळची भाजी कालवून घेऊया। आता आपण चिवळच्या वड्या बनवून घेऊ आणि त्या वाफेवर 20 ते 25 मिनिटं शिजवून घेऊया। आता वड्यांसाठी आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण चाळणीला तेल लावून वड्या लावून घेऊया। आता आपलं पाणी उकळायला लागलंय। आता आपण या वड्या ठेवूया आणि गॅस थोडा मंद करून आपण 25 मिनिटं वाफवून घेऊया। पंचवीस मिनिटं झालेली आहेत। बघूया आपल्या वड्या तयार झाल्यात का। आपल्या वड्या पूर्ण तयार झालेल्या आहेत। आपल्या वड्या आमसुलाची कढी आणि ताकाची कढी तयार आहे। जेवताना या वड्या मोडून याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि दोन्ही कड्यांबरोबर खायचं। अशा चमचमीत रेसिपींसाठी बीजीबी किचन बघत राहा।